या व्हिडिओतून आपण ब्लेंडेड लर्निंग म्हणजेच जोड अध्ययन ही संकल्पना समजून घेणार आहोत. जोड अध्ययनालाच मिश्र अध्ययन असं सुद्धा म्हटलं जातं. तर ब्लेंडेड लर्निंग ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपण या मुद्द्यांचा विचार करू. जोड अध्ययनाची आवश्यकता, जोड अध्ययनाचा अर्थ, जोड अध्ययनाच्या व्याख्या, त्याचे प्रकार, वैशिष्ट्ये, फायदे आणि मर्यादा या मुद्द्यांमधून आपण समजून घेऊ. तर ब्लेंडेड लर्निंग हे काय आहे? तर हा शिक्षण प्रणालीमधला एक नवीन प्रवाह आहे आणि समाजाच्या गरजा जसं बदलत जातात तर त्यानुसार त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारे नवीन प्रवाह हे शिक्षण पद्धतीमध्ये येत असतात आणि त्यानुसार अध्ययन अध्यापन पद्धती या बदलत जातात. मग या ब्लेंडेड लर्निंगची आवश्यकता काय आहे? तर आपण जर सद्यस्थितीचा विचार केला तर भारताची सद्यस्थिती कशी आहे? तर अगदी प्राथमिक स्तरापासून तर उच्च शिक्षणापर्यंत यामध्ये अनेक समस्या आहे, अनेक गरजा निर्माण झालेल्या आहे. जसं की प्राथमिक स्तरावर मुलांना मोफत शिक्षण दिलं पाहिजे, मोफत शिक्षण देणं हे अनिवार्य आहे. पण हे शिक्षण जरी मोफत असलं तरीसुद्धा त्यामध्ये गुणवत्ता असली पाहिजे हे अपेक्षित आहे. आणि आजच्या परिस्थितीनुसार शिक्षकांची इतकी कमतरता झालेली आहे की विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही आणि या परिस्थितीमध्ये बदल होणं हे गरजेचं आहे. तसंच जो अभ्यासक्रम आहे माध्यमिक स्तराचा, उच्च शिक्षणातला, तर हा अभ्यासक्रम असा आहे की आंतरराष्ट्रीय स्तराच्या ज्या गरजा आहेत तर त्या पूर्ण करण्यासाठी हा अभ्यासक्रम पूर्ण नाही, सक्षम नाही, कारण त्यामध्ये कौशल्यांचा अभाव आहे. शिक्षणामध्ये शिस्तीची गरज आहे, शिक्षणात गैरहजेरी ही समस्या वाढलेली आहे, गळती ही समस्या वाढलेली आहे आणि या सर्व समस्या सोडवणं, या परिस्थितीमध्ये बदल होणं हे गरजेचं आहे. आपण जर अगदी डिग्री घेतलेले विद्यार्थी जरी विचारामध्ये घेतले, IT क्षेत्रातले विद्यार्थी जरी विचारात घेतले तरीसुद्धा डिग्री मिळाल्यावर या विद्यार्थ्यांमध्ये या क्षमता नसतात की त्या जागतिक गरजा पूर्ण करू शकतील, वैश्विक गरजा पूर्ण करू शकतील, कारण त्यांचा अभ्यासक्रम तसा आहे आणि त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. आणि त्यांना जर नोकरी हवी असेल तर त्यांना आवश्यक ती कौशल्य शिकणं हे गरजेचं झालं आहे. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की जर यशस्वी जीवन जगायचं असेल, जर विद्यार्थ्याला एक चांगला नागरिक बनवायचं असेल तर या शिक्षण पद्धतीमध्ये बदल होणं हे गरजेचं आहे. आणि आणखी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षणामध्ये समावेशक शिक्षणाचा विचार झाला पाहिजे. सर्वसामान्य विद्यार्थ्याला ज्याप्रमाणे शिक्षण मिळतं तसंच अपंग विद्यार्थ्यालाही मिळालं पाहिजे, विकलांग विद्यार्थ्याला मिळालं पाहिजे, प्रतिभाशाली विद्यार्थ्याला मिळालं पाहिजे, विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्याला मिळालं पाहिजे. म्हणजे शिक्षणामध्ये समावेशक विचार झाला पाहिजे. तर हा सर्व जर बदल करायचा असेल तर आपण फक्त पारंपरिक शिक्षण पद्धती वापरून चालणार नाही. पारंपरिक पद्धतीचा जर आपण विचार केला तर या पद्धतीचे अनेक फायदे आहेत. जसं शिक्षक आणि विद्यार्थी हे समोरासमोर असतात, त्यामुळे एक आत्मीयतेचं वातावरण निर्माण होतं, एक प्रकारची शिस्त त्यामध्ये असते, वेळापत्रकानुसार सर्व कामकाज असतं, त्यामुळे कामामध्ये नियोजनबद्धता असते. पाठ्यक्रम तर शिकवला जातोच, पण त्यासोबत अभ्यासपूरक, अभ्यासेतर उपक्रम हे सुद्धा राबवले जातात आणि त्यामुळे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होतो. विद्यार्थी हे समवयस्क मित्रांसोबत असतात आणि त्यामुळे सहकार्याचं वातावरण निर्माण होतं, त्यामधून विद्यार्थी अनेक गोष्टी हे शिकत असतात. तर असे आपल्याला एक नाही अनेक फायदे या पारंपरिक शिक्षण पद्धतीचे सांगता येतील. पण हे इतके फायदे जरी असले तरीसुद्धा आजच्या विद्यार्थ्याची गरज कोणती आहे? तर विद्यार्थ्याजवळ वेळ कमी आहे आणि त्यांना कमी वेळामध्ये खूप शिकायचं आहे, कमी वेळामध्ये अधिक शिकणं ही त्यांची गरज आहे. कमी खर्चात, कमी वेळात अधिक ज्ञान त्यांना मिळवायचं आहे. तसंच विद्यार्थ्यांना सुरक्षितता महत्त्वाची आहे. मग ते सुरक्षित प्रवास असेल, पिण्यासाठी स्वच्छ पाणी असेल, घरचं जेवण असेल, तर या सर्व दृष्टीने विद्यार्थ्याला सुरक्षिततेची गरज आहे.
आणि आणखी पारंपरिक पद्धतीमध्ये काय होतं, तर सर्वसामान्य विद्यार्थी विचारामध्ये घेऊन अध्यापन केलं जातं. यामध्ये व्यक्तिभेदाचा विचार केला जात नाही आणि म्हणून मग या ज्या मर्यादा आहेत पारंपरिक शिक्षणाच्या, पारंपरिक अध्यापन पद्धतीच्या, तर या मर्यादा ऑनलाईन अध्यापनामधून पूर्ण होऊ शकतात. जसं की ऑनलाईन पद्धतीमुळे विद्यार्थी त्याच्या वेळेनुसार शिकू शकतो, त्याच्या गतीनुसार, त्याच्या क्षमतेनुसार शिकू शकतो. विद्यार्थी स्वयं अध्ययन करू शकतो. त्याला अनेक तज्ज्ञ मार्गदर्शकांचं मार्गदर्शन मिळतं. सुरक्षित वातावरणात त्याला शिकता येतं. कमी पैशात किंवा मोफत त्याला शिकता येतं. तर असे अनेक फायदे ऑनलाईन शिक्षणाचे आहेत. मग आपण फक्त ऑफलाईन पद्धतीला पण आपल्याला संपूर्ण म्हणता येणार नाही किंवा ऑनलाईन पद्धतीला पण आपल्याला संपूर्ण म्हणता येणार नाही. कारण दोन्ही पद्धतींचे काही फायदे पण आहे, काही मर्यादा पण आहे आणि म्हणून मग जर आपण ह्या दोन्ही पद्धतींची जर जोड केली, त्यांना जर आपण मिश्र करून वापरल्या, त्यांना जर आपण ब्लेंड केलं ऑनलाईन पद्धती आणि ऑफलाईन पद्धतीला, तर नक्कीच अध्ययन अध्यापन पद्धतीमध्ये खूप बदल होईल. आणि म्हणून ऑनलाईन आणि ऑफलाईन या पद्धतींचं योग्य मिश्रण करणं, यालाच जोड पद्धती, मिश्र पद्धती, ब्लेंडेड लर्निंग असं म्हटलं जातं. आणि हे आता सगळ्यांच्याच लक्षात आलेलं आहे की या दोन्ही पद्धतींचा वापर शिक्षणामध्ये करावा लागेल. आपली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे 2020ची, तर यामध्ये सुद्धा ब्लेंडेड लर्निंगवर भर दिलेला आहे. तसंच UGCने जे नोटिफिकेशन काढलं होतं, तर यामध्ये सुद्धा उच्च शिक्षणामध्ये 60% अभ्यासक्रम हा ऑफलाईन पद्धतीने पूर्ण झाला पाहिजे आणि 40% अभ्यासक्रम हा ऑनलाईन पद्धतीने पूर्ण झाला पाहिजे असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांनी सुद्धा ब्लेंडेड लर्निंगवर भर दिलेला आहे. आणि हे जर पारंपरिक पद्धती आणि ऑनलाईन पद्धती या जर दोन्ही वापरल्या, तर याचे अनेक फायदे होतील. जसं की शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातल्या आंतरक्रिया चांगल्या राहतील. जसं फक्त ऑनलाईन पद्धतीमध्ये शिक्षकांचा संपर्क कमी असतो, तर तसं पारंपरिक आणि ऑनलाईन या जर मिश्र करून वापरल्या, या जर ब्लेंड केल्या, तर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या आंतरक्रिया चांगल्या राहतील. शिक्षण हे विद्यार्थी केंद्रित होईल. तसंच अध्ययन अध्यापनामध्ये लवचिकता त्यामुळे येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी त्याच्या गतीनुसार, त्याच्या क्षमतेनुसार शिकू शकेल. तर असे अनेक फायदे आपल्याला ऑनलाईन पद्धती आणि ऑफलाईन पद्धती म्हणजेच पारंपरिक पद्धती या जर मिश्र करून वापरल्या तर होणार आहे. आणि यालाच ब्लेंडेड लर्निंग असं म्हटलं जातं. तर अगदी सोप्या शब्दात आपल्याला असं म्हणता येईल की पारंपरिक अध्ययन अधिक ऑनलाईन अध्ययन बरोबर जोड अध्ययन, म्हणजे पारंपरिक अध्ययन आणि ऑनलाईन अध्ययन यांना जोड करायचं आहे, यांना मिश्र करायचं आहे. तर हे म्हणजे जोड अध्ययन. आणि मग हे जोड अध्ययन करत असताना आपल्याला पारंपरिक पद्धती आणि ICTचा उपयोग यांचं एकत्रीकरण करता येईल. ऑनलाईन आणि प्रत्यक्ष संपर्क सत्र यांचं एकत्रीकरण करता येईल. ऑनलाईन आणि पारंपरिक अध्यापन पद्धती यांचं एकत्रीकरण करता येईल. तसंच प्रत्यक्ष वर्ग आणि आभासी वर्ग यांचं एकत्रीकरण करता येईल. तर अशा अनेक प्रकारे आपल्याला पारंपरिक पद्धती आणि ऑनलाईन पद्धती यांचं एकत्रीकरण करता येईल आणि हेच म्हणजेच जोड अध्ययन. म्हणजे पारंपरिक अध्ययन आणि ऑनलाईन अध्ययन, तर यांची जोड म्हणजे ब्लेंडेड लर्निंग. तर आताची जी शिक्षण पद्धती आहे, तर यामध्ये संगणक वापरणं तर अगदी अपरिहार्य झालेलं आहे. तर अध्ययनाचे वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहेत. वेबसाईट आहेत, ब्लॉग्स आहेत, ई-लायब्ररी आहे, YouTube आहे, ई-बुक आहे आणि ही साधनं तर वापरायची आहेतच, पण त्यासोबत पुस्तकं, विश्वकोश, मासिकं ही सुद्धा साधनं आहेत. आणि मग असं हे पारंपरिक आणि ऑनलाईन साधनांचा एकत्रित वापर करून जे अध्ययन केलं जातं, तर याला जोड अध्ययन असं म्हटलं जातं. तर याच्या काही व्याख्या आपण विचारात घेऊ. अर्थ आपण विचारात घेतलेला आहे. आता आपण काही व्याख्या पाहू. तर ही व्याख्या आहे केम्ब्रिज शब्दकोशातील. तर या व्याख्येमध्ये
असं म्हटलेलं आहे की पारंपरिक वर्गपाठांना संगणक तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या आणि इंटरनेटद्वारे वितरित केलेल्या पाठांशी जोडणारा अध्ययनाचा एक मार्ग. म्हणजेच काय, तर यामध्ये कोणकोणते शब्द महत्त्वाचे आहेत, तर पारंपरिक वर्गपाठ. आणि हे पारंपरिक वर्गपाठ कशाशी जोडलेले आहेत, तर ICTचा वापर केलेला वर्गपाठ किंवा इंटरनेटवर वितरित केलेला वर्गपाठ. म्हणजे पारंपरिक अध्यापन आणि ऑनलाईन अध्यापन यांचं एकत्रीकरण हाच अर्थ या व्याख्येमध्ये आलेला आहे. पारंपरिक वर्गपाठांना संगणक तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या आणि इंटरनेटद्वारे वितरित केलेल्या पाठांशी जोडणारा अध्ययनाचा एक मार्ग म्हणजे जोड अध्ययन. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की जोड अध्ययन म्हणजे एकाच अभ्यासक्रमातील समान आशयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पारंपरिक वर्ग अध्यापन पद्धती व ऑनलाईन अध्यापन यांचा एकत्रित वापर करणे. तसंच आपल्याला असंही म्हणता येईल की जोड अध्ययन हा अध्ययनाचा एक दृष्टिकोन आहे जो समोरासमोर आणि ऑनलाईन अध्ययन अनुभव यांना जोडतो. म्हणजे सर्वांचा अर्थ एकच आहे की पारंपरिक अध्ययन आणि ऑनलाईन अध्ययन यांना जोड करायचं आहे, यांना मिश्र करायचं आहे. दुसरी व्याख्या आहे युनेस्कोची. तर या व्याख्येमध्ये म्हटलेलं आहे, जोड अध्ययन हा असा एक प्रकार आहे ज्यात एक शिक्षक समोरासमोर अध्यापन किंवा वर्गात, वर्गाच्या बाहेर, समुदायात तसंच कार्यक्षेत्राच्या परिस्थितीत कृती आधारित अध्ययन आणि संगणक आधारित किंवा ऑनलाईन अध्ययन यांना जोडतो. यामध्ये सुद्धा तोच अर्थ आहे की शिक्षक, तर तो समोरासमोर म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी हे समोरासमोर आहेत, ते वर्गाच्या मध्ये किंवा वर्गाच्या बाहेर. आणि कोणकोणत्या प्रकारचं शिक्षण, तर म्हणजे पारंपरिक शिक्षण, कृती आधारित शिक्षण, संगणक आधारित शिक्षण किंवा ऑनलाईन शिक्षण. तर यांची जोड करणं म्हणजे जोड अध्ययन. जोड अध्ययन हा एक औपचारिक अध्ययनाचा प्रकार आहे ज्यामध्ये विद्यार्थी वर्गात अभ्यासक्रमाचा एक भाग पूर्ण करतो आणि दुसरा भाग डिजिटल आणि ऑनलाईन साधनांचा वापर करून पूर्ण करतो. म्हणजे आपण जो अर्थ लक्षात घेतलेला आहे त्यावरूनच या व्याख्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पारंपरिक अध्ययन आणि ऑनलाईन अध्ययन यांची जोड करायची आहे, यांना मिश्र करायचं आहे. मग आता ऑनलाईन आणि पारंपरिक यांना मिश्र करणं म्हणजे काय, नेमकं काय करायचं, तर आपण जर समजा एखादे शिक्षक वर्गामध्ये पारंपरिक पद्धतीने शिकवत आहेत आणि मग त्यांनी LCD प्रोजेक्टरचा वापर केला, तर याला सुद्धा ब्लेंडेड लर्निंग म्हणता येईल की पारंपरिक पद्धती आहे आणि ते ICT उपकरणाचा वापर करतायत, म्हणजे ते ब्लेंडेड लर्निंग झालं. किंवा आता एखादे शिक्षक वर्गामध्ये शिकवत आहेत, भूमितीचा एखादा गुणधर्म त्यांनी शिकवला आणि मग जिओजेब्रा सॉफ्टवेअरचा उपयोग करून आणि त्यांनी जर तो गुणधर्म पडताळून पाहायला सांगितला विद्यार्थ्यांना, तर हे सुद्धा ब्लेंडेड लर्निंग झालं की पारंपरिक आणि ते सॉफ्टवेअरचा वापर म्हणजे ICTचा वापर, तर यांना त्यांनी जोड दिली, म्हणजे हे सुद्धा ब्लेंडेड लर्निंग झालं. किंवा एखाद्या शिक्षकांनी विद्यार्थ्याला एखादा व्हिडिओ दिला पाहायला घरी आणि मग तो समजला की नाही यासाठी त्यांनी वर्गामध्ये जर त्यावर चर्चा घेतली, प्रश्नोत्तरे घेतले, तर हे सुद्धा ब्लेंडेड लर्निंग झालं की व्हिडिओ देणं म्हणजे हे झालं ICTचा वापर आणि वर्गामध्ये त्यांनी चर्चा घेतली, प्रश्नोत्तरे घेतले म्हणजे ही झाली पारंपरिक पद्धती. तर यांना त्यांनी मिश्र केलं, म्हणजे हे सुद्धा ब्लेंडेड लर्निंग आहे. किंवा विद्यार्थ्यांना समजा घरी पुस्तकं दिले, नोट्स दिले, त्याच्यावरनं त्यांनी एखादी संकल्पना समजून घेतली आणि वर्गात येऊन त्यांनी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन केलं, तर याला सुद्धा ब्लेंडेड लर्निंग म्हणता येईल. समजा एखाद्या शिक्षकांनी गुगल मीटवर, झूमवर एखादी मीटिंग घेऊन आणि लेक्चर दिलं, त्याला सुद्धा ब्लेंडेड लर्निंग म्हणता येईल. किंवा शिक्षकांनी जो आपला अभ्यासक्रम आहे तर याविषयी त्यांना विद्यार्थ्यांना आणखी सपोर्टिव्ह कोर्स करायला सांगितला, तर ते सुद्धा ब्लेंडेड लर्निंग आहे. तर असं आपल्याला अनेक प्रकारे
ऑनलाईन आणि ऑफलाईन याची जोड करता येते. तर मग यावरूनच काही जोड अध्ययनाचे प्रकार आहेत. तर ते प्रकार कोणते? तर ते म्हणजे समोरासमोर अध्यापन, फेस टू फेस टीचिंग, त्यानंतर फ्लिप लर्निंग, त्यानंतर आवर्तन प्रतिमान, वळण प्रतिमान, समृद्ध आभासी प्रतिमान आणि स्वजोड प्रतिमान. तर याद्वारे आपल्याला जोड अध्ययन हे करता येतं. मग समोरासमोर अध्यापनामध्ये काय अपेक्षित आहे? तर शिक्षक वर्गामध्ये अध्यापन करतात आणि मग विद्यार्थ्यांना त्यांनी एखादा पाठ्यांश शिकवला आणि तो पाठ्यांश शिकत असताना त्यांनी ICTचा वापर केला, LCD प्रोजेक्टरचा वापर केला, तर ते समोरासमोर अध्यापन झालं. किंवा एखादा गुणधर्म शिकवल्यानंतर एखाद्या सॉफ्टवेअरच्या साधनाने त्या गुणधर्माचा त्यांनी पडताळा जर घेतला तर ते समोरासमोर अध्यापन झालं. तर या प्रकारे सुद्धा जोड अध्ययन, ब्लेंडेड लर्निंग हे करता येतं. आणि याचा मुख्य फायदा म्हणजे की शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या आंतरक्रिया या समोरासमोर होत असतात आणि त्यामुळे पाठ्यविषय हा विद्यार्थ्यांना चांगला समजतो. तर या प्रकारे हा जोड अध्ययनाचा प्रकार आहे. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तर तो म्हणजे फ्लिप लर्निंग. तर फ्लिप लर्निंग म्हणजे काय? तर फ्लिप म्हणजे काय? उलट. आणि यामध्ये पारंपरिक पद्धतीच्या अगदी उलट करायचं असतं. की जसं आता पारंपरिक पद्धतीमध्ये काय आहे, तर वर्गामध्ये एखादा पाठ्यांश शिकवला जातो, एखादी संकल्पना समजून सांगितली जाते आणि मग त्यानंतर सरावासाठी, दृढीकरणासाठी होमवर्क दिला जातो. पण मग फ्लिप लर्निंगमध्ये याच्या अगदी उलट असतं की विद्यार्थ्याला एखादा पाठ्यांश, एखादी संकल्पना समजण्यासाठी त्याला व्हिडिओ लेक्चर, ऑडिओ लेक्चर हे दिलं जातं. मग तो घरी अभ्यास करतो आणि मग घरी हा पाठ्यांश समजून घेतल्यानंतर वर्गात आल्यानंतर मग त्याला प्रश्नाची उत्तरं द्यावे लागतील किंवा तो शंका असेल तर त्या शंका विचारेल किंवा शिक्षक एखादी चर्चा आयोजित करतील. तर या प्रकारे हे फ्लिप लर्निंग असतं. किंवा मग याच्या उलटही करता येईल की विद्यार्थ्यांना समजा आपण काही पुस्तकं दिलं, चित्र दिलं, नोट्स दिल्या आणि मग त्याचा ते अभ्यास करतील आणि वर्गात येऊन आणि पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन करतील. तर म्हणजे की फ्लिप लर्निंगमध्ये या दोन्ही यांची जोड आपल्याला करायची आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन अध्यापनाची. त्यानंतर आहे आवर्तन प्रतिमान. तर या आवर्तन प्रतिमानामध्ये काय आहे, तर ऑनलाईन शिक्षणाबरोबर पारंपरिक शिक्षण हे पण समाविष्ट असतं यामध्ये. आणि वेळापत्रक जे आहे याचं, तर हे शिक्षकांनी केलेलं असतं की शिक्षक वेळापत्रक तयार करतात आणि त्या शेड्यूलनुसार मग विद्यार्थी की केव्हा कोणता भाग ऑनलाईन शिकायचा आहे आणि केव्हा काय ऑफलाईन घ्यायचं आहे, तर हे वेळापत्रकानुसार विद्यार्थी हे शिकत असतात. त्यानंतर पुढे आहे वळण प्रतिमान. तर या वळण प्रतिमानामध्ये विद्यार्थी स्वतःच्या गतीने शिकत असतात. यामध्ये शिक्षक फक्त मार्गदर्शक म्हणून काम करतात आणि विद्यार्थी हे डिजिटल वातावरणामध्ये, संगणक प्रयोगशाळेमध्ये हे शिकत असतात आणि शिक्षक त्यांना फक्त गरजेनुसार मदत करतात. त्याच्यानंतर समृद्ध आभासी प्रतिमानामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी हे समोरासमोर असतात आणि म्हणजे की एकच व्यक्ती ऑनलाईन आणि ऑफलाईन हे दोन्ही काम करत असतात. समजा आठवड्याच्या विशिष्ट दिवशी शिक्षकांनी ऑनलाईन शिकवायचं. समजा सोमवार ते शनिवार शिक्षकांनी ऑफलाईन शिकवलं, मग रविवारी त्यांना ऑनलाईन शिकवायचं. या प्रकारे शिक्षक जोड करत असतात. आणि स्वजोड प्रतिमान याच्यामध्ये विद्यार्थी त्यांचा जो अभ्यासक्रम असतो तर त्याला सपोर्टिव्ह असा आणखी एखादा कोर्स करतात, ऑनलाईन कोर्स, आणि तो विद्यार्थी शिकत असतात. तर या प्रकारे आपल्याला जोड अध्ययन वेगवेगळ्या प्रकारे करता येते.
जोड अध्ययनाची वैशिष्ट्ये कोणती सांगता येतील? तर जोड अध्ययनामध्ये आधुनिक आणि पारंपरिक अध्ययन साहित्याची जोडणी असते. तर पारंपरिक अध्ययनामध्ये जे फायदे आहेत, की शिक्षक आणि विद्यार्थी यांचे संबंध चांगले असतात, औपचारिक शिक्षण होतं, वेगवेगळे अध्ययन अनुभव देता येतात, सुसंवाद साधता येतो, वर्तनामध्ये चांगला बदल होतो, विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. तसंच ऑनलाईनचे फायदे सांगता येतात, ते म्हणजे की स्वयंअध्ययन करता येतं, ते सोयीस्कर असतं, लवचिक असतं, पुन्हा पुन्हा त्याचा अभ्यास करता येतो. कमी वेळात, कमी किमतीत जास्त लोकांपर्यंत शिक्षण मिळतं. तर असं ऑनलाईनचे पण काही फायदे आहे, ऑफलाईनचेही काही फायदे आहेत आणि हे दोन्ही फायदे जोड अध्ययनामध्ये मिळत असतात. तसंच विद्यार्थ्यांना समोरासमोर संवाद साधता येतो, तसंच आभासी जागेमध्ये सुद्धा त्यांना संवाद साधता येतो. कारण याच्यामध्ये पारंपरिक पद्धत पण आहे, म्हणजे त्यांना समोरासमोर संवाद साधता येतो किंवा आभासी जागेमध्ये सुद्धा संवाद साधता येतो. समजा Zoom मीटिंग असेल, तर त्यामध्ये सुद्धा एकमेकांशी ते चर्चा करू शकतात. त्याच्यानंतरचं वैशिष्ट्य सांगता येईल ते म्हणजे विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान वापरण्याचा पूर्ण अनुभव मिळतो. अध्ययन अध्यापन प्रक्रिया ही बालक केंद्रित बनवते. कारण वर्गामध्ये जे अध्यापन होत असतं तर ते शिक्षक केंद्रित असतं. शिक्षक शिकवत असतात, ते सर्वसामान्याच्या दृष्टीने. पण ऑनलाईनमध्ये विद्यार्थी त्याच्या गतीनुसार, त्याच्या क्षमतेनुसार शिकू शकतो. म्हणजेच अध्ययन अध्यापन प्रक्रिया ही बालक केंद्रित, विद्यार्थी केंद्रित ही बनते. त्यानंतर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील आशयाचं विस्तृत दर्शन आणि नवीन दृष्टिकोन प्राप्त होतो. शाळेच्या आवारात शारीरिक विकास शक्य आहे. फक्त ऑनलाईनमध्ये शारीरिक विकास शक्य होत नाही आणि म्हणून जोड अध्ययनामध्ये हा फायदा मिळत असतो विद्यार्थ्यांना. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास साधण्यास मदत होते. अध्ययन अध्यापन प्रक्रियेला बहुसांस्कृतिक व बहुआयामी दृष्टिकोन प्रदान त्यामुळे होतो. काही ऑनलाईन अभ्यासक्रमांमध्ये आंतरक्रियात्मक ऑनलाईन सत्र आणि प्रत्यक्ष संपर्क क्षेत्रांचा समावेश असतो. तर असे अनेक वैशिष्ट्ये आपल्याला या पद्धतीचे सांगता येतील. जोड अध्ययनाचे काही फायदे आपण विचारात घेऊ. तर सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे की प्रभावी अध्यापन हे होत असतं. अध्ययन सामुग्रीच्या निवडीच्या पर्यायाची उपलब्धता असते. अनेक साधनं उपलब्ध असतात, त्यामुळे निवड शिक्षक आणि विद्यार्थी दोन्ही करू शकतात. सर्वोत्कृष्ट अनुभव मिळतो. अध्ययनकर्त्याला तंत्रज्ञानाचा आणि मानवी आंतरक्रियांचा फायदा होतो. अध्ययन अनुभवामध्ये विविधता आणता येते. अध्ययनाची गती नियंत्रित करण्याची आणि दूरस्थपणे शिकण्याची क्षमता प्राप्त होते. विद्यार्थी केंद्रित शिक्षणाचे ध्येय गाठता येते. तर असे अनेक फायदे आपल्याला जोड अध्ययनाचे सांगता येतात. तर तसंच काही मर्यादासुद्धा आहेत आणि त्या मर्यादा कोणत्या? तर ऑनलाईन पद्धतीमध्ये जी साधनं वापरायची असतात, तर त्याचं एक प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे शिक्षकांना आणि तसं प्रशिक्षण दिलं जात नाही आणि त्यामुळे तंत्रज्ञान साक्षरता तर ही समस्या ठरू शकते. तसंच सर्व डिजिटल जी साधनं आहेत, तर ती विश्वसनीय आणि वापरण्यासाठी सोपी नाही आहेत. तर ऑनलाईनचा आणखी एक मोठा दोष म्हणजे की यामध्ये वाङ्मयाची चोरी ही मोठी समस्या असते. जोड अध्ययनाच्या सर्व टप्प्यांमध्ये शिक्षकांना जास्त काम करावं लागतं आणि हे सर्व काम करणं, अधिक वेळ देणं, मेहनत करणं हे सर्वांना आवडेलच असं नाही. आणि ऑनलाईन जी साधनं आहेत, तर त्याची उपलब्धता ही सुद्धा मोठी अडचण असते. आणि काही वेळा असं होऊ शकतं की ऑनलाईन अध्यापनामुळे शिक्षक विद्यार्थ्यांना जास्त कृती देऊ शकतात किंवा एखादा आशय खूप जास्त प्रमाणामध्ये शिकवू शकतात. तर ही सुद्धा मर्यादा येऊ शकते. तर दोन्ही पद्धती ज्या आहेत, ऑनलाईन आणि ऑफलाईन, दोन्हींचे फायदे आहेत, दोन्हींच्या मर्यादा आहेत आणि या दोघांचा
चा आपल्याला जोड करायची आहे, योग्य प्रमाणामध्ये समन्वय करायचा आहे, तरच ती जोड पद्धती म्हटलं जाईल. तेव्हाच ते ब्लेंडेड लर्निंग होईल. आणि म्हणून ऑनलाईन आणि ऑफलाईन या पद्धतींचा योग्य समन्वय साधला गेला पाहिजे. ऑनलाईन आणि ऑफलाईन या पद्धती एकमेकींना पूरक म्हणून वापरल्या गेल्या पाहिजे. आणि या दोन्ही पद्धती ज्या आहेत, ऑनलाईन पद्धती आणि ऑफलाईन पद्धती, तर या दोन्हींचा उपयोग करून दोघांचे फायदे विद्यार्थ्यांना मिळतील आणि ते फायदे मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचं अध्ययन हे टिकाऊ होईल आणि नक्कीच अध्यापन हे प्रभावी होईल. म्हणून सर्व शिक्षकांनी ऑनलाईन पद्धती आणि ऑफलाईन तर यांचा योग्य समन्वय केला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना एखादी संकल्पना समजण्यासाठी, पाठ्यविषय समजण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजे. तर आणि त्यामुळे आपण सुरुवातीला ज्या विचारामध्ये घेतल्या, तर त्या सर्व समस्या दूर होऊ शकतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाशिवाय इतर कौशल्य ऑनलाईन शिकता येतील. विद्यार्थ्यांना गुणवंत शिक्षकांचं मार्गदर्शन कुठेही मिळू शकेल. शिक्षणामध्ये शिस्त आपोआपच येईल. गैरहजेरीचं प्रमाण कमी होईल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील गरजा पूर्ण होतील. त्यामुळे एक सक्षम आणि सर्वांगीण विकास असलेला विद्यार्थी, एक आदर्श नागरिक हा निर्माण होईल. म्हणजेच शिक्षणाची ध्येय पूर्ण करण्याचं सामर्थ्य हे ब्लेंडेड लर्निंगमध्ये आहे आणि म्हणून ब्लेंडेड लर्निंगचा सर्व शिक्षकांनी योग्य प्रकारे वापर केला पाहिजे.